छत्रपती संभाजीनगरात एका बिल्डिंगच्या 7 वर्षाच्या मुलीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. रात्री फिरत असताना एका कारमधून आलेल्या आरोपींनी मुलीला उचलून नेलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका मोठ्या व प्रतिष्ठित बिल्डरच्या मुलाचे रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. संबंधित बिल्डर हा रात्री जेवण झाल्यानंतर मुलासह फिरत होता. त्याचा मुलगा हा सायकलवर मागून येत असताना एका काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या आरोपींनी त्यांना उचलून नेले. या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. ही घटना 9 वाजेच्या सुमारास सिडको N4 मार्गावर घडली. ते चैतन्य सुनील तुपे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सुनील तुपे हे औरंगाबाद येथील मोठे बिल्डर आहेत. ते मंगळवारी रात्री चैतन्यसोबत फिरत होते. यावेळी त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या सेंट्रल मॉल येथील त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील तुपे व चैतन्य तुपे हे दोघे घराबाहेर पडले होते आणि जेवण झाल्यावर ते दोघे घराच्या जवळ फिरत होते. यावेळी सुनील तुपे हे चालत पुढे गेले होते तर चैतन्य तुपे सायकलवर मागून येत होता. यावेळी अचानक एका काळ्या रंगाच्या कारमधून आरोपी आले आणि सुनील तुपे याच्या समोर चैतन्यचे अपहरण करून निघून गेले. कारमधून आलेले आरोपी हे आधी जयभवानीनगरकडे गेले व त्यानंतर सिडको मार्ग शहराबाहेर पळून गेले अशी माहिती आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून या कारचा आणि आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. परिसरातील CCTV पोलिसांनी तपासले आहेत. आरोपींनी सुनील तुपे यांच्याकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. मुलाचे अपहरण केल्यावर आरोपींनी त्यांना 20 मिनिटांनी फोन केला. त्यात त्यांनी 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर मुलगा जिवंत राहणार नाही अशी धमकी आरोपींनी दिली. त्यांनी जागा आणि वेळ देखील कळवणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी एका फोन ट्रेस केल्यानंतर तो सिल्लोडजवळ बंद झाल्याचे तपासात पुढे आले. मुलाचे वडील सुनील तुपे हे बिल्डर असून त्यांच्याशी संबंधित सर्व जणांनी देखील कसून चौकशी केली आहे. यासाठी पोलिसांनी 4 पथके स्थापन केली असून हे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.